परवा छोलेची भाजी झाली, आज राजमाची भाजी. सेम प्रोसेस, फक्त वाटप वेगळं. आता आपला असा राजमा मस्त शिजलेला आहे. पहिला बघायचं असं मऊ शिजलाय का. असं मऊ शिजलाय राजमा. असं दाबून बघायचं. अद्रक, लसूण, हे लसूण एकदम थोडा टाकायचा, अद्रक थोडं जास्त टाकलं तर चालेल. आणि हिरवी मिरची मोजून 2 किंवा 3 हे आता आपण बारीक पेस्ट करायचे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही करू शकता. आम्ही अर्धा किलो राजमा एवढा करतोय. राजमाच्या भाजीला नेहमी डालडा घालायचा थोडासा. आता थोडं तेल टाकायचं, डालडा आणि तेल. आता कांदा घालून घ्यायचा आणि कांदा एकदम गुलाबी झाला पाहिजे, मऊ शिजला पाहिजे. कांदा घालायचा त्यात घ्यायचा आणि त्यात आता टॅमॅटो, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट केली आहे ते घालायचं आणि ते चांगलं परतून घ्यायचं. याला चांगलं तेल सुटेपर्यंत. आता तेल सुटलं आहे त्याला, आपला टॅमॅटो छान परतून झाला आहे. तर त्यात पटकन मसाले सगळे घालून घ्यायचे आणि मसाले थोडे चांगले परतायचे, ते पण तेल सुटेपर्यंत. आणि राजमा घालायचा. छान मस्त तेल सुटलं आहे आणि आता राजमा घालून घ्यायचं आहे आणि पाण्यासकट घालायचं, कारण आपण राजमा स्वच्छ धुतला आहे. म्हणजे गरम मसाल्याचा स्वाद पण त्या भाजीमध्ये उतरतो. तुम्ही छोलेची रेसिपी पण बघा, छोलेची भाजी पण खूप सुंदर झाली आहे. असे राजमा घालून घ्यायचा. राजमा मसाला, छोले मसाला, आपल्याकडे कुठचा मसाला असेल तो पण त्यात घालायचा आणि चवीनुसार मीठ घालून कोथिंबीर भुरभुरायची. झाली आपली भाजी तयार.